प्रवासामध्ये नेण्यासाठी, शाळेच्या डब्यासाठी तसेच नाश्त्याला कोणत्याही चटणीसोबत खाता येतात आणि एकदा बनवून ठेवले की 5-6 दिवस टिकतात. असे मेथीचे थेपले ते शेवटपर्यंत मऊ राहण्यासाठी कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल. आणि आज आपल्या किचनमध्ये बनतायत मस्त मऊ सूत, चपातीपेक्षाही पातळ असे मेथीचे थेपले. चला तर मग लेट्स कुक. इथे मी एक जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थेपल्यांसाठी शक्यतो पानांचा वापर करायचा, देठं वापरायची नाही आहेत. या मेथीला आपण चिरून घेणार आहोत. एकदम बारीक नाही चिरायची, थोडी मोठी चिरायची. याला आपण बाजूला ठेवूयात आणि थेपल्यांचं पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने 1/4 म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा तीळ टाकायचे, 1 चमचा धणे पावडर टाकायची, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकायची आहे. हिरवी मिरची आणि लसूण यात ठेचून टाकलेला आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आणि यावरून 2 चमचे थोडंसं तूप टाकते मी. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यावर पिठामध्ये चिरलेली मेथी टाकून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि यावर अर्धा कप किंवा 1 छोटी वाटी दही टाकायचं आहे. हे दही मेथीला आधी व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतर पिठामध्ये मिसळायचं. गरजेनुसार थोडंसं पाणी ओतून पीठ आपल्याला एकदम मऊ मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे पीठ 15 ते 20 मिनिटे झाकून बाजूला ठेवा. त्यामुळे पीठ आणखी छान मऊ होतं. पण वेळ नसेल तर माझ्यासारखं लगेच बनवायला घेऊ शकता. थेपले करण्यासाठी आवडीनुसार पिठाचे लहान मोठे गोळे घ्यायचे. थोडंसं कोरड्या पिठात घोळवून शक्य तेवढे पातळ थेपले लाटून घ्यायचे आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल आणि थेपले गोल बनवता येत नसतील तर आधी पातळ थेपले लाटून घ्यायचे आणि घरातील एखाद्या डब्याचं झाकण किंवा एखाद्या प्लेटने कट करून घ्यायचं. आपण पुऱ्या कट करतो ना, अगदी तसंच. तर आपले थेपले बनवून झालेले आहेत. गरम तव्यावरती आपण यांना शेकून घेऊयात. मध्यम आचेवरती थेपले शेकून घ्यायचे. आवडीनुसार तेल किंवा तूप याच्यावर लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस छान आपण थेपले शेकून घ्यायचे. 5-6 दिवस इतकेच मऊ सूत राहणारे थेपले तयार झालेले आहेत. कोणत्याही चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा अगदी दह्यासोबत सुद्धा हे खाता येतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.